खुर्ची दे का एक वर्ष हळू बस बरं, हळू बस. हो आत्याबाई, आपण आत्याबाई टेन्शन घेऊ नको. एवढा कार्यक्रम आहे ना, टेन्शन घ्यायचं काम नाही. टेन्शन घेऊन तर तुम्ही यांना पेन्शन लावून पडलं मागे. काय करायचं काही कळायलाच मार्ग नाही. ताई, आमच्या ताईंना आता जवळपास 8.5 महिने झालेले आहे आणि यांचा काय मेडिकल चेकअप करायचा काय नाही ते तुम्ही अरे नको नको, काय त्रास होईल तिला? आम्हाला नाही झाले का मुलं? तुम्हालाच झाले काय? काय कौतुकाची पोरं आहे बाई आजकालची, खूपच खूप. जवळ उभाच पाहिजे का रे तू? थोडा इकडे हो, त्यांना तपासू दे. अगं आई, लक्ष ठेवावं लागतं. आजकालची मुलं ना बाई खूपच खूप आहे. ताई, यांचं नाव काय आहे? घेतलेलं आहे ना म्हणून तिचा जीव काळजी करावं लागते. कितवा महिना आहे ताईला आता? इकडे लाता मारल्यासारखं होते आणि इकडे उठलं की दुखते, कधी कधी इथे लात मारते. अगं 7 महिने झाले की बाळ फिरतच असते म्हणून तसं होतं. तिला काहीच काम करवत नाही. हो ना, एक काम करा तुम्ही. हे जे आहे ना तर हे प्रोग्रेस असतो. 7 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळनं हे पोटामध्ये हालचाल करत असतं. त्यामुळे काय होतं, तिकडून लाता मारणं हे साहजिक आहे. ते थोडंफार आपल्याला सहन करावं लागतं, पण काळजी करण्यासारखं काही नाहीये. हो, काळजी हो, माझीच ड्युटी आहे. मीच करेन तुमची डिलिव्हरी करायला. थांबा, मी 1 मिनिट तुम्हाला चेकअप करते. इथे दुखते का? इकडे दुखते. हो, इथं दुखते. हा, इथं दुखते. आता करत निघाली. मॅडम, काही काळजी करायचं कारण नाही ना? नाही, काहीच काळजी करायचं काम नाही. मुलगी होईल हो झाली. विचारणं चुकीचं आहे, ते नाही सांगत. मुलगा होईल की मुलगी, यांना तर वंशाला नातू पाहिजे ग. तू काय तो स्वर्गात येणार आहे, मुलगी काय नरकात येणार आहे? आज मुलगी किती करत आहे आई-वडिलांना. मुलगा वंशाचा दिवा असतो आणि मग तोच वंशाचा ते वंशाला आग लावून टाकतो. तुला काही कळत नाही ग. मुलगा वंशाचा. माझी ज्योती व्हायला लागली. काय करू, सकाळपासून माझा वैताग झाला. म्हणे जुळं होईल तर माझ्या गावात त्यांनी तिळं व्हायची पाळी आलेली. जाऊ दे बाई, देवा परमेश्वरा, माझ्या सुनेला एक मुलगा एक थांबा, मला तर विचारा, दोघीच जणी मुलगा मुलगी करत आहे. हा, मला तर विचारा, आमच्या दोघांचा काही सल्ला आहे की नाही? तुम्हालाच मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे. मी माझं सांगते, माझं मत सांगते. बुच्चू बुच्चू पोर नको मला ग, बुच्चू बुच्चू पोर नको मला ग, एक पाहिजे मला ग, एक पाहिजे मला न ते बिल, एक पाहिजे मला ग, एक पाहिजे मला न ते बिल, एक पाहिजे मला ग. समजलं काय तुम्ही? खरंच आहे ग तुझं. कारण मुलीशिवाय माया कोणी लावू शकत नाही आणि मुलाशिवाय पण कोणी जगत नाही. आणि दुसऱ्याच्या घरच्या मुलीचं काय वाटोळं करणं लावलं हे तुम्हाला काही माहित नाही.